आमची आता प्रक्रिया पूर्ण झाली. हे का थोडं काम राहिलं होतं, तर त्या कामासाठी आम्हाला शिरूरवरून परत इथं यावं लागलं. भाऊसा पण हां, पण चला म्हणा आता आहेत का नाही यावं लागलं, तर आमचं काम झालं तर ओके. आता इथून पुढं आता काम होईल, आज मार्गाला लागल. आंबळ्यावरून आम्ही आता आलो आणि आता इथे एक नोटरी करायची होती, तर इथे बघा इथं नोटरी करायची. एवढी एकदा नोटरी झाली म्हणजे मग आमची प्रक्रिया जवळजवळ संपली. आणि नंतर आता 3:45 वाजलेत बघा, आणि 5च्या आता आम्हाला तिथं उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. पण बघा आता इथं किती वेळ लागतं इथे. ते बा इथं तिथं काय लोडगँग नाही, इथं येऊन वारे यांच्याकडे नोटरी करायला आलो बघा. इथं आता नोटरी करून लगेच जायचं, फॉर्म दाखल करायचा आहे. परंतु आता इथं काम उरकण्याच्या हाती आहे. आता 4:30 वाजले. आता काम होत आहे का नाही काय, गर्दी इतकी भरपूर आहे, भरपूर अशी गर्दी बघा इथं फॉर्म भरायला. काका व नवऱ्याचे कांडगे दोन्ही उमेदवार फॉर्म भरतात बघा. खरं म्हणजे चांगले. आता कोण त्यातून ठेवताय काय. नवरागांचे दोन्ही उमेदवार कांडगे आणि बेंद्रे दोन्ही पण भाजपचे उमेदवार आहेत. आम्ही भरपूर प्रयत्न केला बघा आज अर्ज दाखल करण्याचा, परंतु कागदपत्र जास्त असल्या कारणानं काही वेळ कमी पडला आणि टाईम संपून गेला. तर मग आता हे उद्याच्या वर्ष गेलं नाही का, उद्याची येऊ आता यांनी कांडग्यांनी भरला दिला का त्यांचा पण नाही, उद्याच चालतंय. धन्यवाद. भरपूर आज लोकांनी भरपूर आज इथं आज फॉर्म जमा झाले आणि गर्दी पण आज इथं भरपूर झाली बघा. तहसीलदार कार्यालयामध्ये आज जागा नाही. तर चला आता उद्या सकाळीच बाकीचे कागदपत्रच भरपूर असल्यामुळं त्याला वेळ लागतो सगळं मिळालं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हे पहा एवढी फॉर्मची प्रोसेस आहे बघा. ही संपूर्ण जवळजवळ म्हणजे कागदपत्र इतकी आहेत की एवढी कागदपत्र सगळे आम्हाला करता करता अख्खा दिवस गेला बघा, टायमिंग निघून गेलं. पण आज संपूर्ण कागदपत्र पूर्ण करून उद्या 11 वाजता आम्ही सादर करणार आहे बघा. कारण हे कागदपत्र मी चक्रावून गेलो, पण एवढी कागदपत्र सगळं आता इथं सगळं झाल्यानंतर इथं आता नोटरी करायची बघा. हे यांच्याकडे नोटरी करायची इथं, आणि नोटरी केल्यानंतर मग संपूर्ण परत चेकिंग करून मग ते उद्या जमा करायचे सकाळी. हे असं बा इथं आहे. आत्ता इथं 6 वाजले. तेवढं काम झाल्यानंतर आता आम्ही निघणार. धन्यवाद. भेटू उद्या. देव दत्त.